कापून घेतली ते टाकून घेऊ आपल्या फोडणीत. मस्त तेलात परतून घेऊ चिवईची भाजी. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या आजच्या नवीन अशा व्हिडिओमध्ये. तर आज बनवू मस्त झणझणीत चविष्ट अशी चिवईची भाजी. तर सर्वात आधी मी काय करतो, चिवईची भाजी आहे ना तर हे निवडून घेतो. चिवईची भाजी उन्हाळ्यात स्पेशल असते, म्हणजे उन्हाळ्यातनी एकदम चवदार लागते. उन्हाळ्यातच ही भाजी चिवईची खाण्यासाठी येते. तर चला निवडायची कशी सांगतो तुम्हाला. चिवईच्या भाजीतनी अशी मुळा सगट काही काही झाडं येतात. हे मुळा सगटचे फेकून द्यायचे, मुळं नाहीच घ्यायचे खालचे. तर डांगोडांगी मुळं असतात त्याले, पण जे जमिनीतले असतात ते नाहीच घ्यायचे. अशी झटकून घ्यायची चिवईची भाजी. याच्यातले जे पानं असतात ना ते सर्व जे खराब असतात ते गळून जातात खाली. आता दिसत असेल तुम्हाला. सगळ्यात आधी चिवईची भाजी जी आहे ना तर ती झटकूनच घ्यायची, नंतरच आपल्याला निवडायची आहे. बाकी ते खराब निघाले हे पानात बरं, हे सर्व जे काय येत नाही हे सर्व याचे खराब पानं आहेत. आता हे फेकून देतो सगळ्यात पहिले. आणखीन एक वेळ झटकून घेतो. उन्हाळा स्पेशल चिवईची भाजी कोणाकोणाला आवडते नक्कीच कमेंट करून सांगा. आणि आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण करा. चिवईची भाजी तुम्ही वावरातून आणा किंवा बाजारातूनही आणली की नाही तर भाजी चिवईची खराब होत नाही. हे आपण अशी जरी घरात ठेवून दिली कपड्यावर किंवा थैलीत नाही की याला आपोआप असे पानं येतात, आपोआप भाजी वाढते. याला फुलं पण येतात, याला काही पाण्याची आवश्यकता पण नाही, खराबच होत नाही ही भाजी मेन म्हणजे. तर काय करायचं, अशी चिवईची भाजी एक एक डांग जी असते ना तशी निवडून घ्यायची. हे पहा, याच्यात काही कचरा नाही आहे. आणि जर समजा खराब असली तर याच्यातलं असं काढायचं आणि फेकून द्यायचं. आता हे दुसऱ्या प्लेटीत मी काढून घेऊ. चिवईच्या भाजीला असे बारीक बारीक फुलं येतात, पिवळे गुलाबी. तर चिवईची भाजीतनी लवकर कचरा दिसत नाही, कारण की चिवईच्या भाजीचा कलरच कचऱ्यासारखा असते. तर लय सांभाळून याच्यातला कचरा पाहा लागते. पण हे भाजी चकचक आहे, याच्यात काही जास्त कचरा निघालाच नाही. तरी असा पायाचं दिसलं तर काढून घ्यायचा कचरा, पण नाहीच आहे याच्यात. तर चला चिवईची भाजी निवडून झाली. आता हे बुडातलं जे कचरा आहे हे टाकून देतो मी. पण आता चिवईच्या भाजीला आपल्याला लागणार आहे बेसन. बेसन संपलं तर आता दुकानातून सांगतो आयुषच्या पप्पाला बेसन, तर मी त्याला पैसे आणून देतो 10 रुपये. ठीक आहे, 10 रुपये. आयुषचे पप्पा गेले दुकानात बेसनाची पुडी आणण्यासाठी. तर तोपर्यंत आता मी एक काम करतो, चुलगिल पेटून घेतो. तोपर्यंत येतातच ते. एका हातानं माचीसची काडी उगवली. आता घेतो लावून चुलीत. पेटले का नाही काय माहिती एका हातानं. आता चला पेटली आता चूल मस्त. तोपर्यंत आयुषचे पप्पा येतातच. चिवईची भाजी घेऊन घेऊ आपण. आता याला बारीक बारीक कापून घेऊ. आणली बसा. चिवईची भाजी अशी बारीक बारीक कापून घ्यायची. हातात नाही असा गठ्ठाच्या गठ्ठा घ्यायचा, असा घ्यायचा आणि मस्त लगे हातात मी जमा करून एक वेळ कापून घ्यायचं. आणि बरोबर मधातून जरा 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 जेवढी बारीक चिवईची भाजी कापल्या गेली ना तेवढी कापून घ्यायची. जास्त जाडसर नाही ठेवायची, नाही तर मग काय होतं की डांगा आहेत ना ते दाताखाली येतात. अशा बारीक बारीक कापून घ्यायच्या. भाजी झाली आता सर्व कापून. आता या चिवईच्या भाजीत कापल्याच्या नंतर आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे. पाणी थोडंसं शिल्लक घ्यायचं आहे. अगई पगई साजरी चिवईची भाजी मस्त बसली पाहिजे, म्हणजे याच्यात जे
खराब माती गिती असली तर सर्व खाली मुरून जाते. आता हे बाजूने ठेवून घेऊ. दोन कांदे घेतले. 2 कांदे मस्त आता बारीक बारीक कापून घेतो. कांदा झाला कापून. आता लसण काढून घेऊ. लसणही बारीक बारीक कापून घेऊ. आता ठेसला तरी पण चालते आणि असा कापूनही घेतला तरी पण चालते लसण. चिवईची भाजी करायसाठी आता कढई आपण चुलीवर ठेवून घेऊ. तेल टाकून घेऊ. चिवईची भाजी करायसाठी तेल थोडंसं शिल्लक लागते कारण की आपल्याला पाण्याचा वापर जास्त करा नाही लागत म्हणून. तर मी तसं 3 माप तेल घेतलं. मी भाजीला रोज 2च माप वापरत असतो तेल, पण मी आज 3 माप तेल वापरलं. तेल मस्त तपलं. अर्धा चम्मच मोहरी टाकून घेऊ. मोहरी मस्त तडतडली की लगेच त्याच्यात मी अर्धा चम्मच जिरं टाकून घेऊ. जिरंही मस्त तडतड द्यायचं. नंतर टाकून घेऊ आपण त्यातनी कापलेला कांदा. कांद्याला मस्त लाल होईपर्यंत परतून घेऊ. घमघम असा वास आला पाहिजे. लाल झाला. आता टाकू आपण याच्यातनी लसण कुटले म्हणजे कापलेला लसण टाकून घेऊ. कच्चा असते लसण, त्यासाठी आपल्याला याच्यातला कच्चेपणा जाईपर्यंत परतून घ्यायचं आहे. एका इकडे मस्त कांदा आणि लसण तेलातनी परतेपर्यंत आपण काय करू, याच्यातली जे चिवईची भाजी कापलेली ठेवली होती आपण ते काढून घेऊ. कांदा पासा घमघम वास उराला मस्त आणि लसूणही मस्त लालसर झाला. कलरच चेंज झाला डायरेक्ट. तर आता टाकू आपण थोडीशी हळद. मिरची पावडर चवीनुसार टाकायची, कमी जास्त. आणि मीठ टाकायचं थोडंसं, बस एवढंच. जास्त आपल्याला काही साहित्य लागत नाही. आता लगेच याच्यातनी काय करू, आपण जे चिवईची भाजी मस्त धुवून घेतली ना, कापून घेतली, ते टाकून घेऊ आपल्या फोडणीतून. मस्त तेलातून परतून घेऊ चिवईची भाजी. पाणी सर्व काढून घ्यायचं बरं चिवईच्या भाजीतलं. पाणी नाही टाकायचं आहे आपल्याला. आपल्या भाजीतनी पाणी नाही टाकलं. आता आपण याच्यावर झाकण ठेवून घेऊ 2 मिनिटं फक्त, जास्त नाही, 2 मिनिटं. तर चला झाले 2 मिनिटं. आता झाकण काढून घेतो. तर पाहू शकता तुम्ही चिवईच्या भाजीला अंगच पाणी सुटलं. आता पाहू शकता तुम्ही कसं पाणी सुटलं मस्त. काहीच पाणी नाही टाकलं, आपोआपच पाणी सुटलं. असंच पाणी सुटू द्यायचं आहे. ज्यावेळेस आपण झाकण ठेवतो त्याच वेळेस पाणी सुटते. तुम्ही जर झाकणच नाही ठेवलं चिवईच्या भाजीला तर पाणी सुटत नाही, त्याची वाफ आपोआपच निघून जाते. तर आता टाकू आपण याच्यातनी कोळलं बेसन. बेसन थोडं थोडं टाकायचं आहे आपल्याला. असं कोळलं जोपर्यंत या पाणी कमी होत नाही तोपर्यंत थोडं थोडं बेसन टाकून घेऊ. बेसन किती टाकायचं ते सांगतो तुम्हाला. तर मग किती पाणी सुटलं होतं. आता बेसन टाकलं, त्याच्यातलं सर्व पाणी असं कमी झालं. असं गोळाच्या गोळाच तयार झाला. असंच आपल्याला बेसन टाकून घ्यायचं आहे. आता चिवईच्या भाजीवर आपण 5 ते 6 मिनिटं झाकण ठेवून देऊ. कमी पावर करायचा बरं. तर मंडळी झाली आपली चिवईची भाजी तयार. पाहू शकता तुम्ही अशी मोकळी झाली. या पद्धतीनं जर तुम्ही चिवईची भाजी केली ना तर एकदम चविष्ट होते आणि एकदम झणझणीत पण होते चिवईची भाजी. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा. बाय. आता भेटू पुढच्या व्हिडिओत. लाईक करायला विसरू नका.